हाय यूट्यूब फॅमिली, हॅपी दिवाळी सर्वांना। मी तुम्हाला आज ना चकलीची भाजणीची काय तयारी आहे, म्हणजे आपण काय मेजरमेंट घ्यायला पाहिजे 1 किलोच्या प्रमाणात ते दाखवते। हे बघा, हे 1 किलो माझे तांदूळ आहेत। 2, 3, 4 पाण्याने धुवून स्वच्छ मी दिवसभर पंख्याखाली वाळवलेत, उन्हात नाही वाळवलेत। हे बघा, हे जुने तांदूळ आहेत माझे। कुठलाही घ्या, पण जुना तांदूळ घ्या, मसुरी घ्या किंवा कोलम घ्या, पण जुना घ्या। हे घ्या, चिकट भात होतो ना तो तांदूळ बघून घेऊ नका, कारण की त्याच्याने मग चकली तुमची फसणार। हा 1 किलोचे मेजरमेंट तुम्हाला मी सांगते, कारण की मी 1 किलोच्या करणार आहे चकल्या। हे 150 ग्राम उडदाची डाळ आहे। मी ही ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतले। चणा डाळ आहे, 150 ग्राम चणा डाळ आहे। ही 1 किलोला 150 ग्राम हे प्रमाण घ्या। आणि ही 100 ग्राम उडदाची डाळ आहे। हे बघा, ही पण मी ओल्या कपड्याने पुसून घेतले। तांदूळ मी धुवून घेतले स्वच्छ, डाळी ओल्या कपड्याने पुसून घेतलेत आहेत। आणि हे 1 चमचा धन आहे, खडा धन आहे, अख्खा धना 1 चमचा धन आहे। हे थोडंसं जिरं आहे, 1च चमचा हे पण जिरं। ह्याच्यामध्ये 2 लवंगा आहेत आणि 3 काळी मिरी आहे। आता हे आपण चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं, भाजून घ्यायचं। ही भाजणीची चकली आहे, डायरेक्ट आपण जी करतो ती चकली नाही आहे। हे बघा, थोडं थोडं हे करून भाजायचं। तांदूळ जरासा लाल पडला पाहिजे, एकदम लाल करायचा नाही, करपवायचा नाही, हलका रंगावर लाल करायचा तांदूळ आणि भाजायचा। आणि थंड केलं ना दळायला द्यायचं। थंड करून चकलीवर दळा किंवा घरघंटी असेल तर त्याच्यावरती पण दळलं तरी चालतं। पूर्ण तांदूळ चांगला लाल होईपर्यंत भाजायचं। मी गेले 25 वर्ष ह्याच मेजरमेंटनी चकल्या करते। माझ्या चकल्या कधीच बिघडत नाहीत, कधीच ऑइली होत नाहीत, संपेपर्यंत कुरकुरीत राहतात, तेल जास्त लागत नाही। ह्याप्रमाणे हे मेजरमेंट घ्या। मी हवं तर तुम्हाला परत सांगते। हे बघा, 1 किलो तुकडा तांदूळ आहे, थोडासाच तुकडा आहे, पूर्ण बारीक तुकडा नाही। आणि जुना तांदूळ घ्या, कुठलाही जुना घ्या। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवा, पंख्याखाली वाळवा। उन्हात वाळवला तरी पण चालेल, पण जास्त वेळ उन्हात वाळवू नका, शक्यतो पंख्याखालीच वाळवा। हे बघा, 1 किलो तांदूळ आहे। 1 किलोला मी 150 ग्राम चणा डाळ घेतली आहे, 100 ग्राम उडदाची डाळ घेतले, 1 चमचा मी धणं घेतलं आहे, खडं धणं, अख्खं धणं। आणि 1 चमचा जिरं घेतलं आहे, 2 लवंगा आणि 3 काळी मिरी घेतल्यात आहेत। आणि आता मी हे तांदूळ भाजणार आहे, लाल कलर येईपर्यंत। करपवायचे नाही आहेत, हलकासा लाल कलर आला पाहिजे, तांदळातलं मॉइश्चर गेलं पाहिजे। ह्या पद्धतीने भाजा आणि करा। आणि जेव्हा मी पीठ मळेल तेव्हा पण मी ते तुम्हाला शेअर करेन कसं पीठ मळलं आहे ते। ह्या पद्धतीने घ्या, खूप छान होतात चकल्या, बिलकुल बिघडत नाही।